बिहारच्या निवडणुकीचा निकाल जवळपास लागलेला आहे, फायनल निकाल लागलेला आहे। बहुमत 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 किती बहुमत? 243 पैकी जवळपास 207 जागा नितीश कुमार आणि भाजप यांना मिळाल्या आणि पासवान या तिघांना मिळून मिळालेल्या आहेत। आणि समोरच्या लालूंच्या मुलाला तेजस्वी आणि त्यांची जी महागठबंधन अवघ्या 30 जागा, त्या जवळपास 27 पर्यंत आणखी खाली येतील इतकी परिस्थिती आहे। बाकी पक्ष सोडून द्या, 243 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती बहुमत मिळते बिहारच्या इतिहासामध्ये हे प्रथमच घडलेलं आहे। मुळात हे झालं कसं याचा सगळेजण आता चर्चा करतायत। जे विश्लेषण सुरू आहे आता त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। या निकालाचे नेमके परिणाम काय होणार आहेत त्याच्यावरही आपण बोलणार आहोत। या निकालामुळं भाजप, नितीश कुमार आणि एनडीएचं सरकार थोडक्यामध्ये केंद्रातलं त्याच्यावर काय परिणाम संभवतात त्याबद्दलही आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी अविनाश शेलेकर, पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। बिहारचा बहुचर्चित जो विधानसभा निवडणुकीचा निकाल होता तो आज लागला। 243 जागा आहेत टोटल। 243 मध्ये अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे परवा निवडणूक पूर्व जे अंदाज आहेत, मतदानाचे काउंटिंग पूर्वीचे अंदाज जे सर्व एक्झिट पोल आहेत, त्या एक्झिट पोलमध्ये जवळपास 6-7 चॅनलनी हे स्पष्ट केलं की त्यांच्या सर्वेमध्ये एनडीए हे सत्तेत येणार, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर सत्तेत येणार असं कोणीच सांगितलेलं नव्हतं। बहुमत मिळेल इथपर्यंत ठीक होतं। 243 जागांमध्ये आत्ताची जी माहिती आहे त्याच्यामध्ये अजून अपडाऊन चालू आहे, थोडं कमी जास्त, पण जवळपास हे क्लिअर आहे की 100% नितीश कुमार, भाजप आणि पासवान यांची सत्ता तिथे येणार। आता नितीश कुमार मुख्यमंत्री होतील की नाही याविषयी थोडा डाऊट आहे, कारण त्यांनी जे नुकतंच ट्विट केलं होतं बिहार संदर्भामध्ये, बिहारचे मुख्यमंत्री नितीश बाबू वगैरे, ते ट्विट नुकतंच डिलीट झालं, ही आत्ताची लेटेस्ट बातमी आहे। त्याच्यामुळं कारण भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत, त्याच्या खालोखाल जनता दल युनायटेड मिळाल्या, त्याच्या खालोखाल पासवान यांना मिळाल्या आहेत। ते पाहिल्यावर लक्षात येईल 243 जागा आहेत टोटल एकूण, त्याच्यापैकी भाजपला आहे 93, जनता दल युनायटेड मध्ये नितीश कुमारांना 82 आहेत आणि पासवान, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 19 जागा आहे। साधारण 204 जागा आहेत। 243 पैकी 204 जागा एनडीएला आहेत आणि जी महागठबंधन आहे ह्या महागठबंधनला, त्याच्यात काँग्रेसला अवघ्या 4 जागा आहेत, आरजेडी म्हणजे लालूंचा पक्ष त्याला अवघ्या 27 आहेत आणि लेफ्ट डाव्या पक्षांना 3, अशा म्हणून 33-34 जागा आहेत। ही सगळी परिस्थिती पाहिल्यावरती बिहारमध्ये ही जी थंबिंग मेजॉरिटी, याला काय म्हणजे अगदी क्लीन स्वीप आहे। त्याच्यामुळं बिहारमधला हा ऐतिहासिक निकाल हा देश पातळीवरती त्याचे काय परिणाम होणार याची राजकीय चर्चा सगळ्या ठिकाणी सुरू आहे। याचा पहिला परिणाम असा केंद्र सरकार एकदम स्थिर होणार की केंद्र सरकारमध्ये 240 भाजपचे खासदार आहेत आणि त्याच्यामध्ये 12 खासदारांचा टेकू हा नितीश कुमारांच्या खासदारांचा आहे। बाकीचे रामविलास पासवान, आपले बाकीचे तेलुगू देसम पक्ष किंवा इतर मिळून शिंदेचे, आपले एकनाथ शिंदेचे 7 खासदार आहेत, पासवानांचे 5 आहेत, जेडीएसचे 2 आहेत, असे म्हणून साधारण 292 बहुमताच्या पुढे तो आकडा जातो। म्हणजे थोडक्यात केंद्र सरकार जे टिकून आहे ते नितीश कुमार आणि तेलुगू देसमचे चंद्राबाबू यांच्यामुळे ते 2 टेकू आहेत। उद्या आता मध्यंतरी अशी चर्चा पण होती की नितीश कुमार यांनी पाठिंबा काढून घेतला तर काय होईल, त्या भीतीपोटीच भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना बरोबरीत वाटा दिला आणि निवडणूक लढवली। त्याची फळनिष्पत्ती भाजपला चांगली मिळाली आहे। भाजपला मिळालेल्या जागा ही ऐतिहासिक आहे। भाजप मागच्या वेळेस 40 जागांवर डबल ट्रिपल जागा झाल्या दोघांचे मिळून। त्यामुळे केंद्र सरकार आता पूर्ण स्थिर होणार आहे। नितीश कुमारांची पुढची 5 वर्षाची काळजी मिटलेली आहे, पासवानांची काळजी मिटलेली आहे बिहारच्या दृष्टिकोनातून। आणि मोदी सरकार जे आपण म्हणत होतो मध्यंतरी जी चर्चा होती की गड, आता ते शक्यता सगळं फिटवून लावत, ते शक्यताच नाही आहे की नितीश कुमार, नरेंद्र मोदी ह्या दोघांकडे पाहून बिहारच्या जनतेने त्यांना थंबिंग मेजॉरिटी दिलेली। त्याच्यामध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, विकास कामं पण आहेत आणि त्याहीपेक्षा बिहारच्या यशामागचं सगळ्यात मोठं यश काय असेल, तिथे महाराष्ट्र पॅटर्न लागू झाला। म्हणजे मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एक्झिट पोल सगळे सांगत होते की तिथे भाजप सरकारच्या विरोधात कल आहे। प्रत्यक्षात मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना झाली, तिथे भाजप धो मताने निवडून आली। मध्य प्रदेशची कॉपी महाराष्ट्राने केली, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू केली, प्रत्येक महिलेच्या खात्यावरती महिना 1,500 रुपये पैसे जमा करायला सुरुवात केली, 2-2.5 कोटी महिलांना पैसे जमा केले।
ती लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राच्या फायद्यात पडली. भाजपला तिथे थम्बिंग मेजॉरिटी मिळालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतकं विरोधात वातावरण असताना महायुतीला इतकं मोठं यश मिळालंच कसं? मग शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न होता. त्याचं कारण ती लाडकी बहीण योजना. तीच योजना नंतर आता बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सरकार त्यांचं असतानाच लागू केली आणि तिथे प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जवळपास 1.5 कोटी महिलांच्या खात्यावरती 10,000 रुपये थेट जमा केले. त्याचा हा सगळा फायदा आहे. त्याचा हे जे सगळे रिझल्ट दिसतोय त्याचं हे चमत्कार आहे. म्हणजे मध्य प्रदेशची कॉपी महाराष्ट्राने केली, महाराष्ट्राची कॉपी बिहारने केली. आता हा एक पॅटर्न तयार झालेला आहे. निवडणुका जिंकायच्या असतील तर अशा प्रकारे जो सर्वाधिक जो मोठा मतदार आहे तो थोडक्यात मोठा मतपेटी पाहून त्यांना खुश करायचं आणि निवडणुका जिंकायच्या. अशा पद्धतीने बिहारची निवडणूक भाजपने ते हातात घेतली पूर्ण. हे सगळं पाहिल्यावरती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे किती योग्य आहे किती अयोग्य आहे हा चर्चेचा विषय आहे. तो आपण थोडा बाजूला ठेवू. परंतु हा जो महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये लागू झाला आणि त्याच्यामुळे नितीश कुमार हे बहुमताने सत्तेत आले. पण नितीश कुमारने सत्तेत असताना सुद्धा आणखीन काही त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत जे निर्णय घेतले ते सुद्धा त्यांना फायद्याचे पडले. प्रत्येक मुलीला सायकल, पोलीस खात्यामध्ये भरती करताना तिथे 35% महिलांचं आरक्षण सक्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांचं आरक्षण तिथे कंपल्सरी लागू. हे जे काय महिलांविषयीचे जे निर्णय नितीश कुमारने घेतले ना त्याचा हा परिपाक आहे. त्याच्यामुळे नितीश कुमार आणि भाजपचं हे सरकार तिथं वन वे आलं, अगदी वन वे आलं. त्यात कुठे काही त्यांना कोणी अडथळा करायचा का प्रश्नच येत नाहीये. आणि बिहारमध्ये तो निकाल लागला त्याचा परिणाम आता सर्वात मोठा परिणाम कुठे होणार असेल, कोणत्या निवडणुकांवर होणार असेल तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होणार आहे. महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जवळजवळ 61 मतदारसंघामध्ये सभा घेतल्या होत्या. त्यात ते 40-50 आमदार निवडून आले. आणि बिहारची सर्व मोठी जबाबदारी प्रदेश निरीक्षक म्हणून भाजपने कोणावर सोपवली होती तर विनोद तावडे यांच्यावरती सोपवली होती. विनोद तावडेंनी ते दाखवून दिलं की तिथे भाजप कशा पद्धतीने विन होऊ शकतो. त्याच्यामुळे विनोद तावडेंचं वजन वाढले महाराष्ट्राच्या राजकारणातलंही आणि केंद्राच्या राजकारणातलंही. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्याचं क्रेडिट जात आहे. पण ह्या सगळ्यात बिहारचा जो परिणाम होणार तो सगळ्यात महाराष्ट्राच्या पुढच्या ह्या आता सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता नगरपालिकांच्या सुरू आहेत, अर्ज दाखल झालेले आहेत. नंतर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात होतील, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नंतर महापालिका. थोडक्यात ह्या मिनी विधानसभा आहे. महाराष्ट्रातला हा 9 कोटी मतदार आता मतदान करणार आहे आणि ह्या मतदानावरती त्याचा परिणाम 100% होणार. भाजपचे जे कार्यकर्ते त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलेला आहे. त्याचं कारणच तसं की बिहारचा जो निकाल आहे तो पाहिल्यावरती भाजपची मंडळी इतकी खुश आहेत की या पुढचं मैदान भाजपचं आम्ही 100% मारणार. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री म्हणतात आम्ही 51% मतं घेऊ आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगतात ते. भाजपती आता अशी पण चर्चा आहे की आम्हाला कोणाच्या टेकोची गरज नाही, कोबड्यांची गरज नाही. थोडक्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जरी महायुती सरकारमध्ये ते राज्यात एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना हळूहळू ते बाजूला करणार भाजप. आणि संपूर्ण राज्यामध्ये बिहारचा पॅटर्न जो आहे तो संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. आणि राज्यामध्ये इथून तिथून जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समित्या, नगरपालिका याच्यामध्ये भाजपला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था आता अशी झाली आहे म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना तिथे सांगता येत नाही काही. त्यांची अक्षरशः कोंडमारा झालेला आहे. सरकारमध्ये असूनही त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायला लागतोय. अजित पवारांच्या मुलाचं जे प्रकरण पार्थ पवारचं निघालं ते आता निवडणुकीच्या तोंडावरच निघालं कारण अजित पवारांना त्याच्यामध्ये पूर्णतः किल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. एकनाथ शिंदेना यापूर्वी साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे भाजपची सगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि आता बिहारचा निकाल इतका भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. महाराष्ट्राच्या ह्या मिनी विधानसभा त्या भाजप 100% मारून नेणार. तिथे अजित पवारांचं सुद्धा खच्चीकरण होणार, एकनाथ शिंदेचं खच्चीकरण होणार. त्याच्यामुळे ते आता जरी राज्यात सांगत असले की आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवणार हे वगैरे वगैरे, भाजपने कालच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे मुंबई वगळता राज्यामध्ये भाजप कोणाशीही कुठेही युती करणार नाही.
मग थोडक्यामध्ये एकनाथ शिंदेनी त्यांनी त्यांचं पाहावं, अजित पवारांनी त्यांनी त्यांचं पाहावं. हे असं भाजप राजकारण खेळतंय. आणि बिहारचा निकाल हा आता इतका त्यांच्या फायद्यावरती पडलेला आहे की त्यांनी स्पष्टपणे अजित पवारांनी एकनाथ शिंदेना इशारा दिलेला आहे. या पुढच्या काळामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांची भाजपच्या लेखी किंमत काहीही असणार नाही. राज्यामध्ये जरी ते सरकारमध्ये असले तरी सुद्धा टप्प्याटप्प्याने ह्या दोघांनाही ते बाजूला करतील. आणि उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल जर भाजपच्या एकदम फेवरमध्ये आले तर कदाचित दोघांना बाजूला करून भाजप स्वतःच्या जीवावरती सत्ता येईल. आता तशी त्यांची गरज नाहीच आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या दोनही पक्ष, त्याच्यामुळे अजित पवार सुद्धा हबकलेले आहेत, एकनाथ शिंदे पण हबकलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे की आपण आपली तयारी करा, महायुतीच्या याच्यावर अवलंबून राहू नका. हे त्यांनी केव्हा सांगितलेलं आहे. हा बिहारच्या राजकारणाचा, बिहारच्या निकालाचा हा सगळा परिणाम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरी एक आणखीन देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने धोक्याची गोष्ट अशी आहे, विनोद तावडे यांना बिहारच्या निवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून त्यांनी जी जबाबदारी पार पडलेली आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या म्हणजे केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाच्या लेखी विनोद तावडे हे आता टॉपचे नेते झालेले आहेत. उद्या परिस्थिती अशी आली तर देवेंद्र फडणवीस यांना पर्याय म्हणून मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, भाजपचे मराठा मुख्यमंत्री म्हणून कदाचित विनोद तावडेंचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतं. हे सगळे बिहारचे परिणाम आहेत. राजकारणामध्ये केव्हा काय होईल ते काही सांगता येत नाही. परंतु विनोद तावडेंच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र त्यात प्रचार, काल भाजपने जी प्रचारकांची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये विनोद तावडेचं नाव आहे. तेव्हाच बातम्या झळकल्या, विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात, त्यांची आता एंट्री झालेली आहे. हळूहळू ते त्या टप्प्याने त्या दिशेने वाटचाल करतील. हा सुद्धा बिहारचाच परिणाम आहे. पाहूया आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका निकालांमध्ये बिहार किती परिणाम करता येते. महिनाभरात आपल्याला समजेल. धन्यवाद.